नीट आठवून सांगा ना. हवं तर मी मदत करते तुम्हाला आठवायला. त्या रात्री श्रीधरने पोहोचल्याचं तुम्हाला फोन करून सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही झोपल्या आणि झोपण्याआधी दाराच्या दोन्ही कडे तुम्ही लावून घेतल्या, बरोबर? हो. आणि तुम्ही झोपेत असताना चोर घरात शिरले, हो ना? कडी तोडून चोर आत आले. कोण आहे? कोण आहे? बघा कोयंडा कसा निखळलाय तो. हो. नाही, त्या निखळलेल्या कडीबद्दल काही शंका नाही. पण मग आणखी काय घडलं? त्यानंतर त्यांनी जास्त आवाज केला ना तर कायमचा आवाज बंद करून टाकेन. जे काय आहे ना ते काढायचा. नाही आमच्याकडे काय नाही. हो, तुमच्या कपड्याची चावी काढायच्या. पण तुम्ही त्या चोरांचं काहीच वर्णन केलं नाही. कसं करणार? त्यांनी मास्क घातलं होतं ना. हा, बरोबर. म्हणजे तुम्हाला त्यांचा चेहरा दिसला नसता. पण मग साधारण त्यांचा रंग कसा होता? काळा होता, गोरा होता? ते कसे होते? उंच होते, बुटके होते, जाड होते, बारीक होते? त्यांच्या अंगावर काही खूण होती का? काहीतरी आठवत असेल ना तुम्हाला? काहीतरी सांगा. मी त्यावेळी खूप घाबरले होते आणि मला जे काही आठवलं ते मी पोलिसांना सांगितलंय. कोणाच्या अंगावर कसलीच खूण दिसली नाही मला. पण एक सावळा होता आणि मध्यम बांध्याचा होता. दुसरा गहूवर्णीय होता आणि थोडा उंच होता. अरे वा, म्हणजे तुम्हाला वर्णन आठवतंय की? मग आता मला सांगा, त्या दोघांपैकी तुमच्याकडे किल्ली नक्की कोणी मागितली आणि किल्ली नक्की कोणी शोधायला सांगितली आणि किल्ली गादीखाली कोणाला मिळाली आणि मग तुमचे हात कोणी बांधले, तुमचं तोंड कोणी बांधलं? मला नाही माहिती. मला नाही सांगता येणार. मला नका विचारू प्रश्न. तुम्हाला माझ्या प्रश्नांचा त्रास होतो आणि तुम्हाला काहीच आठवत नाही, कारण तुम्ही सांगताय तसं काही घडलेलंच नाही.